बाबा माणसांना चटकन ओळखत. ते माणसांना ओळखत त्यांच्या हावभावांवरून, स्वर शब्दांच्या कंपनातून, त्यांच्या श्वासांच्या लयींमधून. किती अद्भुत जाणीव संवेदन आहे हे. अगदी खरेपणानं खोटं बोलणारी माणसं ते ओळखत. कमजोर लोक हे खोटे असतात असे ते म्हणत. खोटे चेहरे, खोटे डोळे, खोटे शब्द ते जाणत. खोटे बोलणारे झपझप वर चढतात आणि एक दिवस खूप उंचावरून ते खाली आदळतात, मग कधीच उठत नाहीत असं बाबा म्हणतात. पण लहान मुलांचं निरागस नैसर्गिक खोटं वागणं मात्र त्यांना खूप आवडायचं. त्याला ते लीलया म्हणत आणि मस्तपणे त्या निरागस खोटेपणावर हसत. दुसरीकडे गोड बोलणाऱ्या खोटारड्यांच्या शब्दातलं आणि त्यांच्या अतिरेकी झोकण्यातलं विष बाबा जाणत. खरं बोलणारा, खरं वागणारा याला ते बादशाह, राजा म्हणत, कारण शक्तिशालीच असं करू शकतो. भित्रा, कमजोर हा खोटा अप्रामाणिक असतो. तो दुर्मिळ आणि मौल्यवान कधीच नसतो. खरं बोलणाऱ्याचे अनेक शत्रू असतात, पण ते कमजोर असतात आणि अनेक मायावी त्याचा द्वेष करतात. हे त्यांचं सूत्र. पण असली, अगदी अस्सल, खरी, दयाळू, न्यायी व्यक्तित्व हे दैवी गुणाचे असतात असं बाबांचं सूत्र. दैवी आणि मायावी हा फरक म्हणजेच खरी माणसं आणि खोटी माणसं यातला फरक.